इयत्ता 10वी दिनांक 8 ऑगस्ट 2019 नुसार सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये बदल झालेला आहे. इयत्ता 10वी विषय हिंदी 8 ऑगस्ट 2019 नुसार प्रश्नपत्रिका आराखड्यामध्ये नेमका काय बदल झालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्ननिहाय प्रश्न 1 म्हणजे विभाग 1 जो गद्य विभागावर 20 गुणांसाठी विचारलेला असेल, ज्याच्यामध्ये अ, आ आणि ई उपप्रश्न आहेत. अ आणि आ पठित गद्यांशावर असून प्रत्येकी 8 गुणांसाठी आहेत आणि ई उपप्रश्न अपठित गद्यांशावर असून त्यासाठी 4 गुण निश्चित केलेले आहेत. उपप्रश्नांचे स्वरूप आपल्या समोर स्क्रीनवर आहे. विभाग 2 प्रश्न 2 पद्य विभागावर 12 गुणांसाठी प्रश्न विचारलेले असतील. यामध्ये सुद्धा अ आणि आ असे 2 उपप्रश्न असून दोन्ही उपप्रश्न प्रत्येकी 6 गुणांसाठी विचारलेले आहेत. उपप्रश्नांचे स्वरूप आहे आकलन कृती 2 गुणांसाठी, शब्द संपदा 2 गुणांसाठी आणि सरळ अर्थ 2 गुणांसाठी. प्रश्न 3 म्हणजे विभाग 3 हा पूरक पठणाचा भाग आहे 8 गुणांसाठी. यामध्ये सुद्धा पुन्हा अ आणि आ असे 2 उपप्रश्न आहेत. दोन्ही उपप्रश्न प्रत्येकी 4 गुणांसाठी विचारलेले असून उपप्रश्नांचे स्वरूप आहे आकलन कृती 2 गुणांसाठी, अभिव्यक्ती 2 गुणांसाठी. अशा प्रकारे प्रत्येक उपप्रश्न 4 गुणांसाठी. विभाग 4 हा भाषा अध्ययन व्याकरणावर आधारित असेल 14 गुणांसाठी आणि यामध्ये आपल्या समोर स्क्रीनवर आहे उपप्रश्नांचे स्वरूप शब्दभेद, अव्यय शब्द का वाक्य में प्रयोग, संधि सहायक क्रिया, प्रेरणार्थक क्रिया, मुहावरे चयन वाक्य में प्रयोग, कारक पहचानना, विराम चिन्ह वाक्य में प्रयोग, 2 वाक्यों का काल परिवर्तन या प्रकारचे उपप्रश्न यामध्ये विचारलेले असतील. प्रश्न 5 हा रचना विभागावर असेल 26 गुणांसाठी, ज्यामध्ये प्रश्न 1 अ मध्ये 2 उपप्रश्न आहेत, पत्रलेखन 5 गुणांसाठी आणि गद्य आकलन 4 गुणांसाठी. आ त्याच्यामध्ये 1 आहे वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन 5 गुणांसाठी आणि 2 विज्ञापन लेखन 5 गुणांसाठी. ई उपप्रश्न हा निबंध लेखनाचा असून 7 गुणांसाठी आहे. विद्यार्थी मित्रहो, तुम्हा सर्वांना या बोर्ड परीक्षेसाठी सर्व विषयांच्या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. थँक्यू.